मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांच्या मागण्यांना अखेर यश आलेलं आहे। जरंगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या आज राज्य सरकारने पूर्ण केलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंतरवाली सराटी त्या ठिकाणी मराठा बांधवांनी आणि मराठा महिलांनी या ठिकाणी गुलाल उधळत फुगडी खेळत जल्लोष साजरा केलेला आहे। त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणच्या काही महिला आहेत, पुरुष आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, काय सांगणार, कसा आनंद आहे आजचा? आजचा आनंद हा गगनात मावत नाहीये, कारण या दादाचं मनोज दादाचं झालं 50 वर्षापासून लढा चालू आहे। लेकिन पण आमच्या गावात त्यांना 2 वर्ष झाले लावून धरलेला आहे आणि आम्ही त्यांच्या मागे खंबीर उभा होतो। दादांना म्हणलं काही बी झालं तुम्ही हटत नाही तोपर्यंत आम्ही अंतरवाली तुमच्या मागून हटणारच नाही। जरंगे पाटलांनी यापूर्वी या अंतरवाली सराटीमध्ये 7 वेळेस आमरण उपोषण केलेलं आहे। हे 8वं उपोषण, त्यांची मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। काय वाटतं, काय भावना? आता म्हणजे एवढे आता आज तर मी म्हणते ना, आमचा काय म्हणते त्याला शब्द सुद्धा नाही राहिले आमच्याकडे, एवढं आम्ही आनंदी झालो। कारण दादा आज आम्हाला सगळ्यात महत्वाचा आमचा वाघ कायम राहिला। खास आरक्षणापेक्षा बी आम्हाला आमच्या वाघाचं खूप म्हणजे आम्ही असं आला डोळे नुसते आमचे मुंबईकडे होते। गड तर मिळाला, वाघ पण राहिला। हा, गड बी आला, सिंह बी आला। गड गेला पण सिंह तसं काही झालं नाही। आमचं एकदम सुरक्षित, एकदम चांगला झालं आणि आमचा वाघ आला हे आम्हाला सगळ्यात जास्त आमचा आनंद आहे। आरक्षण भेटणारी आम्हाला खात्री होती, कारण आरक्षण आमचं वाघच तसं आहे, त्यामुळे आम्हाला फक्त आमच्या वाघाची चिंता होती, आम्हाला आरक्षणाची चिंता नव्हती। कारण दादा म्हणलं म्हणजेच आमच्यासाठी आरक्षण होतं, पण दादा हे आमच्यासाठी एकमेव माणूस म्हणजे शिवाजी महाराजाचा अवतार आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो महिलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। ताई, काय सांगणार, कसा आनंद आहे आजचा? आम्ही आजचा आनंद म्हणजे आम्ही आनंदाची दिवाळी साजरी करणार आहोत आणि ही आनंदाची दिवाळी दादांमुळे साजरी होत आहे, कारण आम्ही भरपूर सहन केलेलं आहे त्यांचं आणि आम्ही पाटलाच्या तब्येतीची आम्हाला एवढी पण काळजी वाटत होती। पाटील गेले, आम्हाला असं वाटायचं आमचे दादा पाहिजे। आम्हाला आनंद कसा आहे? आमचा आनंद भरपूर आहे। आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही काय केलं काय नाही, काय जिंकलं दादांमुळे। काय सांगणार, कसा आनंद आहे? आजचा आनंद आमचा स्वर्णाच्या शब्दात लिहिण्यासारखा आहे की आज इतका आनंद झाला आम्हाला तर सांगता सुद्धा येणार नाही। आज आमच्यावर इतकी परिस्थिती बेकार होती, 2 वर्षापासून सण सुद्धा आम्ही तयार करीत नव्हतो। मनोज जरंगे पाटलांनी यापूर्वी अंतरवाली सराटीत 7 वेळेस उपोषण केलेलं आहे। त्यांचं 8वं उपोषण होतं, मागण्या मान्य झाल्यात। काय भावना आहे? आज भावना पूर्ण त्याने कंप्लीट केल्यामुळे आम्हाला आज इतका आनंद झाला की गगनात मावना आमचा आनंद। आपल्यासोबत या ठिकाणी काही लहान चिमुकले देखील आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगशील, कसा आनंद आहे आजचा? मी खूप आनंदी आहे। आज आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे म्हणून आम्ही सर्वजण इथं मिळालेलो आहेत आणि पहिलं कसं आपल्याला जरंगे पाटलांनी यापूर्वी 7 वेळेस उपोषण केलंय, त्यांचं 8वं उपोषण होतं। काय सांगशील, कसा आनंद आहे? खूप आनंद वाटतोय मला। आपण या ठिकाणी पाहू शकतो की लहान मुलं देखील या ठिकाणी आनंद साजरा करतायत। दादा, काय सांगणार, कसा आनंद आहे आजचा? आजचा आनंद हा गगनात मानणार नाही असा आनंद आहे आणि आज खूप अख्खा गाव आणि खूप आनंद दिवाळी साजरी करू राहिली आहे। अच्छा दादा, काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही गुलाल उधळलेला आहे, आनंद साजरा केलाय, जल्लोष केलेला आहे, काय म्हणणार? हा गुलाल फक्त अंतरवाली सराटीमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये हा गुलाल उधळला जात आहे। पाटलाच्या रूपाने आम्हाला खरं तर एक देव माणूसच भेटलेला आहे। पाटलामुळे जे आम्हाला आरक्षण, हक्काचं आरक्षण भेटलंय हे आम्ही कधीच विसरणार नाही। आपण यापूर्वी जरंगे पाटलांचं 7 वेळेस अंतरवालीत उपोषण बघितलेलं आहे, हे 8वं उपोषण होतं मुंबईतलं। कसं वाटतं, काय भावना आहे? आमच्या भावना ह्याच आहेत की पाटील बी सुखरूप राहिलेत आणि आमचं आरक्षण बी आम्हाला भेटलं गेलं, यामुळे आम्ही संपूर्ण आमचा महाराष्ट्र सुखी झाला आहे। गड आला आणि सिंह पण राहिला, गड पण आला आणि सिंह पण मजबूत राहिला आमच्याला। दादा, काय सांगशील, आरक्षण कसं तुम्हाला आता उपयोगात पडणार आहे? आता आम्हाला आरक्षण असं उपयोगात पडणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेत, समजा ज्याच्याकडे पैशाची अडचण आहे त्याला भरपूर फायदा होईल। आणि पूर्वी असं होतं की शिक्षणासाठी लोक कर्ज काढायचे, आता ती वेळ येणार नाही, कारण कर्जबाजारी झालं तर शेतकऱ्याकडे एकच पर्याय राहतो की तो फाशी घ्यायचा। आता तसं होणार नाही, कारण छत्रपती शिवरायांनी 18 पगड 12 बलुतेदार जातींना संघ घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि तसंच मनोज दादांनी केलेलं आहे। कारण सर्व जरंगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या। हो, दादांचं आंदोलन यशस्वी झालं आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या, हे आम्हाला भरपूर आनंद आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही चिमुकले देखील आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगशील, तू या ठिकाणी आनंद साजरा केलाय, काय भावना आहे? आम्हाला आज आरक्षण भेटला, मी आज लय खुश झालो। गुलाल खेळलाय तू, काय वाटतं? जरंगे दादांचं उपोषण संपलेलं आहे, आज आनंद वाटतो का आज? आपण या ठिकाणी पाहू शकतो लहान चिमुकल्यांपासून थोरांपर्यंत या ठिकाणी सर्वच जण आनंद साजरा करत आहेत, गुलालाची उधळण करतायत आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल सरकारचा आभार असं देखील या अंतरवालीकरांनी म्हटलेलं आहे। गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराटी, जालना।